महायुतीच्या गद्दार सरकारचा पंचनामा आज महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही ठेवायसाठी या ठिकाणी आपले राष्ट्रीय नेते आणि आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक शरद पवार साहेब, आदरणीय शिवसेना प्रमुख आमचे उद्धव ठाकरे साहेब, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, आदरणीय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार जी, आमच्या वर्षा गायकवाड जी, आदरणीय आदित्य ठाकरे जी, आदरणीय संजय राऊत जी, आदरणीय सुप्रियाताई, आदरणीय अनिल देसाई, आदरणीय अरविंद सावंत जी, आदरणीय विनायक राऊत, सगळी या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत। विशेष करून शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला काळीमा लावण्याचा कलंकित करण्याचा या महायुतीच्या सरकारने, शिंदे फडणवीस अजित पवार सरकारने ज्या पद्धतीने पाप केलं ते पाप जनतेसमोर उघडकीस आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत। ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचाच विरोध केला तेच विचाराची लोक सत्तेत आहेत आणि म्हणून त्या लोकांनी मालवणमध्ये राजकोटला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा तयार करण्याचं काम हाती घेतलं आणि काही महिन्यातच ती प्रतिमा त्या ठिकाणी तयार करून अवघ्या 8 महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करण्याचं पाप भ्रष्टाचाराच्या माध्यमातून या महायुतीच्या भ्रष्टाचारी सरकारने केला आणि त्याच्यामध्ये सुद्धा माफीमध्ये सुद्धा त्यांना किती कंजूसी केली आपण पाहिले। अजूनही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या घटनेची माफी मागितली नाही, हे पण आपण पाहिलेलं आहे। आज भ्रष्टाचाराचे खूप उदाहरण देता येईल, पण त्याच्यावर आदरणीय पवार साहेब उद्धवजी हे पण बोलतील। पण आपण पाहतोय की ज्या भागात आपण आज आहोत त्या भागातच काल झालेली घटना, आमचे माजी मंत्री आणि राज्याचे एक उमदा नेतृत्व बाबा सिद्दीकी यांची हत्या काल करण्यात आली आणि पूर्ण महाराष्ट्र त्याच्यामधून हादरून गेला। म्हणजे सत्ता पक्षातलेही नेते आज सुरक्षित नाही। कालपर्यंत आम्ही सांगत होतो की शाळेमध्ये शिकणाऱ्या आमच्या 4 वर्षाच्या 5 वर्षाच्या मुली सुद्धा सुरक्षित नाही, महिला सुरक्षित नाही, राज्यातले लोक सुरक्षित नाही, पण आज सत्ता पक्षातलेही नेते आज सुरक्षित नाही। तर मग महाराष्ट्रातल्या जनतेची आज काय स्थिती असेल हे सगळ्यात मोठं उदाहरण कालच्या घटनेमधून स्पष्ट होते आहे। राजीनामा अनेक लोकांनी मागितलेला आहे, पण आता यांचा राजीनामा नाही, यांना आता महाराष्ट्रातली जनताच सत्तेतून उतरवेल अशी परिस्थिती आहे। या लोकांचं कायदा सुव्यवस्था हाच काही भाग नाही, स्वतःचं राजकारण आणि राजकारणाच्या पोळ्या कशा शिकता येईल याच्यावरच राज्यातल्या सरकारचं मानस आहे। आणि ते आपल्याला एक उदाहरण देऊन सांगेल की ते आपल्या राज्याच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांना असंविधानिक पद्धतीनं त्या पदावर बसवलेलं आहे। महाराष्ट्रातल्या IPS अधिकाऱ्यांमध्ये 2 नाही तर 3 तुकडे झाले असतील आणि त्याच्यामुळे राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेले आहेत। आम्ही निवडणूक आयोगाकडे कंप्लेंट केली, आचारसंहितेनंतर निवडणूक आयोग काय करते आम्हाला त्याच्यावर नाही, काय करेल ती माहिती आपल्याला त्यावेळेस कळेल। पण मी आपल्याला या निमित्तानं सांगतो की स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी अधिकाऱ्यांचा वापर करणं आणि महत्त्वपूर्ण पदावर यांच्या विचाराचे अधिकारी बसवायचे आणि लोकशाहीचा खून करायचे, ही पद्धत महाराष्ट्रामध्ये ही पहिल्यांदा सुरू झालेली आहे। आणि त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला हा आहे। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे तर फारच बेहाल आहे। राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये अजूनही कुठली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही। आमच्या सरकारमध्ये उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना त्या सरकारमध्ये 50,000 प्रोत्साहन
शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय झालेला होता आणि ज्या शेतकऱ्यांचे रेग्युलर कर्ज भरणारे होते त्यांना, पण कोरोनाच्या काळामध्ये आम्ही त्या काळात देऊ शकलो नाही. पण आमचं सरकार रेग्युलर झाल्यानंतर कोरोनाच्या नंतर आमच्या सरकारमध्ये ते देण्याचा निर्णय झाला. पण खोक्याचं सरकार महाराष्ट्रात आलं, बेईमानीने आलं, गद्दाराचं सरकार महाराष्ट्रात आलं. ते 50,000 रुपये सुद्धा प्रोत्साहनाचे अजूनपर्यंत शेतकऱ्याला मिळाले नाहीत. पीक विमा हे विशिष्ट उद्योगपत्यांसाठी सुरू केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या नावानं राज्याच्या आणि केंद्राच्या तिजोरीतला पैसा, जनतेच्या घामाचा पैसा, मुठभर काही उद्योगपत्यांचा फायदा करण्यासाठी शेतकरी विमा योजना काढली गेली आणि काही शेतकऱ्यांना 3 रुपये मिळाले पीक विम्याचे. अशा पद्धतीचे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं पाप केलं जातं. नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणात आली. केंद्राची चमू सुद्धा पाहायला इथं येऊ शकली नाही, पण आंध्रामध्ये जाऊ शकली, कारण की आंध्राच्या भरोशावर केंद्राचं सरकार आहे. पण महाराष्ट्रातलं 2 इंजिनचं सरकार जे आहे, या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांवर आलेल्या आपत्तीमध्ये केंद्राची चमू सुद्धा या ठिकाणी ढुकून पाहत नाही. केंद्र सरकार मदत करत नाही, राज्य सरकार मदत करत नाही आणि म्हणून मोठ्या प्रमाणात रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होतात आहे. दररोज 7 शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होताना आपण पाहतोय. हा सरकारी आकडा आहे. त्याच्यापेक्षा जास्त काही आकडे तर येऊ शकत नाही पुढं, त्याच्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होतात आहे. पेपर फुटीच्या माध्यमातून तरुण शिकलेल्या मुलामुलींचं आयुष्य बर्बाद करण्याचं काम हे सरकार करते आहे. आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेला लगाम लावण्यासाठी आणि महाराष्ट्र पुन्हा गतवैभवामध्ये आणण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित या निवडणुकीच्या पुढे जातोय. आणि महाराष्ट्राची जनता या निमित्तानं महाविकास आघाडीच्या बाजूने, जसं लोकसभेमध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने जनता उभी होती, तसंच त्याच्यापेक्षा जास्त महाविकास आघाडीच्या बरोबर येणाऱ्या विधानसभेतही जनता राहील अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. कारण की हे महाराष्ट्र वाचवणं हे आमचं सगळ्यांचं काम आहे. गुजरात धार्जनी जे सरकार आज महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्रातले सगळे उद्योग गुजरातमध्ये पाठवण्याचं काम ते करतात आहे. गुजरात धार्जनी हे सरकार, महाराष्ट्रद्रोही सरकार आणि शिवद्रोही सरकार महाराष्ट्रातून हद्दपार करणं हाच आमच्या महाविकास आघाडीचा एकमेव उद्देश आहे. आणि म्हणून आपल्या समोर इथं आलेलो आता आदरणीय उद्धवजी याच्यावर आपली प्रतिक्रिया देतो. माझ्यासोबत बसलेले आदरणीय पवार साहेब, महाविकास आघाडीचे सर्वच मान्यवर नेते, नानांनी आता आजच्या आपल्या भेटीचा उद्देश सांगितलेला आहे. काल शिवसेनेचा दसरा मेळावा झाला, त्यामध्ये जे मला बोलायचं होतं ते मी बोललोच आहे. पण बोलायचं तरी किती हा सुद्धा एक प्रश्न आहे. कारण हे जे सरकार आहे, आपण पाहिलं असेल की गद्दारांचा पंचनामा. गद्दारी केवळ शिवसेना आणि पवार साहेबांशी, राष्ट्रवादीशी केली अशातला भाग नाही, तर ही गद्दारी महाराष्ट्राशी झालेली आहे. जणू काही महाराष्ट्र ही मोदी शहांच्या गुलामांची वसाहत झालेली आहे अशा पद्धतीने जे सरकार चाललंय आणि चालवत आहे, हे सरकार कुठेतरी आता घालवायला पाहिजे. कुठेतरी म्हणजे येत्या महिन्यात 1.5 महिन्यात होणाऱ्या निवडणुकीतच घालवायला लागेल. सर्व बाबतीमध्ये बोजवारा उडालेला आहे. काल जी एक हत्या झाली बाबा सिद्दीकी, तसं पाहिलं तर आपल्या देशात मुंबई कदाचित एकमेव शहर असेल की ज्या मुंबईला 2 पोलीस कमिशनर आहेत. 2 पोलीस कमिशनर, आणखीन 5 वाढवा, काही हरकत नाहीये. ज्यांचे लाडके असतील ते सगळे त्यांना कमिशनर करा. पण कारभाराचं काय? महिला असुरक्षित आहेत, राजकारणी असुरक्षित आहेत, सत्ताधारी पक्षातले नेते असुरक्षित आहेत, मग सामान्य जनतेचं काय? एकूणच या गद्दारांना, गद्दारांच्या कुटुंबियांना, गद्दारांच्या सेवकांना जेवढी सुरक्षा दिली गेलेली आहे ती सुरक्षा काढून तुम्ही जनतेसाठी का वापरत नाही? कारण यांना अगदी मला असं वाटतं यांच्या घरी धुणी भांडी करणाऱ्यांना सुद्धा सुरक्षा दिली असेल.
ही सुरक्षा जनतेच्या सुरक्षेसाठी आहे. हे पोलीस जनतेचे रक्षक आहेत. अशा पद्धतीने जर का महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये हत्या होत असतील, महाराष्ट्रामध्ये महिलांवरती अत्याचार होत असतील, आणि जो एकूण पाडा, मला काय परत ते सांगायचं नाही, कारण एक फिल्म आपण बघितलेली आहात, नानांनी पूर्ण भूमिका विशद केलेली आहे. शेवटी कोणी काय करायचं, कारण हे सरकार आपल्या अंगाला काही लागू देत नाही. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की काही महिन्यांपूर्वी आमच्या अभिषेक घोसाळकर या उमद्या तरुणाची हत्या झाली. साहजिकच आहे, ही जबाबदारी गृहमंत्र्यांची आहे. गृहमंत्री त्यांची मोठमोठी होर्डिंग लावतात, पण कारभाराची जबाबदारी घेत नाही. त्यावेळेला जे देवेंद्र फडणवीस बोलले होते त्यांचा राजीनामा मागितल्यावर, की उद्या गाडीखाली कुत्रं जरी आलं तरी तुम्ही आमचा राजीनामा मागाल. म्हणजे तुमच्या राज्यात सर्वसामान्यांच्या जीवाची तुलना तुम्ही कुत्र्यासोबत करता. मग तुम्ही राज्यकर्ते म्हणून राहायच्या लायकीचे नाही आहात. संपूर्णपणे उधळपट्टी करणारं, महाराष्ट्र लुटणारं हे सरकार, ज्यांना कारभाराची जबाबदारी घेण्याची हिंमत नाहीये, पण जाहिरातीच्या माध्यमातून मोठमोठ्या जाहिराती चालल्यात. अगदी काही नामवंत सिने तारे यांना घेऊन ह्या जाहिराती चालल्यात. कोणाचे पैसे आहेत? तुम्ही जरी त्यांचा वापर करून टीव्हीवरती आणि पेपरमध्ये जाहिराती जरी देत असलात, तरी जाहिराती बघणारी आणि स्वतःचा अनुभव तपासून बघणारी लोक ही एकच आहेत. तुम्ही जो काय पैसा तुमच्या जाहिरातबाजीवरती उधळतात, तेवढा पैसा माझ्या जनतेच्या सुरक्षेवरती का नाही लावत तुम्ही? आणि असे अनेक प्रश्न आहेत, जे प्रश्न आम्ही येत्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेला मांडूच. पण आज पहिल्या प्रथम हा गद्दारांचा पंचनामा, आणि जसं संजय राऊत आपण म्हणालात तसं पाहिजे तर एक आरोपपत्र, हे आरोपपत्र या निष्क्रिय सरकारबद्दल, अत्याचारी आणि भ्रष्टाचारी सरकारवरती आम्ही जनतेच्या न्यायालयात मांडत आहोत. जनता जनार्दन या सगळ्याचा न्याय निवाडा करेल अशी आम्हाला अपेक्षा नव्हे, खात्री आहे, विश्वास आहे. आणि म्हणूनच जनतेसाठी आम्ही लढत राहू, महाराष्ट्रासाठी लढत आहोत, आणि महाराष्ट्राला कोणाचाही गुलाम होऊ देणार नाही. हे मी काल सुद्धा बोलले, ते परत एकदा बोलतो की शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आम्ही मोदी शहांचा होऊ देणार नाही, ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो आहोत. यापुढे एक 2-3 दिवसात निवडणुकीची घोषणा होईल अशी एक साधारणतः अपेक्षा आहे. कारण ज्या पद्धतीने हे एक निर्णय नुसते उधळपट्टी झालेले निर्णयाची अंमलबजावणी कशी करणार याला काहीच उत्तर नाहीये. पण हे वातावरण निवडणुका आता समोर आल्यात हे दाखवतंय, आणि या निवडणुकीत जनतेने या सरकारला आता घरी पाठवावं हीच अपेक्षा आम्ही करतो आहोत. पवार साहेब, आपण आपले आज जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याचा उल्लेख आमच्या दोन्ही सरकारांनी केला. मला चिंता एका गोष्टीची आहे की महाराष्ट्र राज्य याचा एक वेगळा लौकिक होता प्रशासनाच्या संदर्भात. देशामध्ये एक काळ असा होता की उत्तम ॲडमिनिस्ट्रेशन, उत्तम प्रशासन लोक महाराष्ट्राकडं किंवा जुन्या मुंबई राज्याकडे बघायचे किंवा तामिळनाडूकडे बघायचे. आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे आणि ते ज्या पद्धतीनं प्रशासकीय निर्णय घेतात, याची सामान्य लोकांच्या टिंगल व्हावी अशी स्थिती त्यांनी निर्माण केली. गेल्या 3 महिन्यामध्ये मंत्रिमंडळाने किती निर्णय घेतले, त्या निर्णयाच्या संबंधीची अंमलबजावणी होण्याची शक्यता किती आहे याचा आढावा घेतला तर या राज्याच्या प्रशासनाच्या संबंधीचा लौकिक हा संबंध देशामध्ये उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार आहे. आणि त्यामुळं आज ॲडमिनिस्ट्रेशनसुद्धा संबंध डिमॉरलाइज झाली आहे. शासकीय यंत्रणेशी कुणी सुसंवाद साधायची संधी मिळते त्यावेळेला प्रशासन यंत्रणा कशी उद्ध्वस्त झाली त्याचे किस्से ऐकायला मिळतात, आणि त्याची शेवटी किंमत महाराष्ट्रावर आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्याच होते.
आणि म्हणून सवन प्रशासन उद्ध्वस्त करणारं काम ज्यांच्याकडून झालं त्यांच्या हातातून वाहत असताना वाचवावं लागेल, त्यांच्या हातातून सत्ता काढून घ्यावी लागेल. आणि या कामाच्यासाठी आम्ही सामूहिकपणे प्रयत्नाची पराकाष्ठा करू. तुम्हा सगळ्यांची साथ त्याच्यामध्ये मिळेल अशी अपेक्षा. प्रश्न विचारला. सर, एक प्रश्न असा निर्माण होतो की ज्याप्रमाणे काल हत्या झाली बाबा शिंदेची, त्या प्रकरणामध्ये पोलिसांनी तडकाफडकी 2-3 लोकांना पकडलं, पण त्यावरही संशय व्यक्त करत आहे. तुमचा संशय तो आहेच का की जे पकडले गेले आरोपी ते आरोपी खरे आहेत की खोटे आहेत? असं की त्या संबंधीची औषधी खोलीशी माहिती आमच्याकडे नाही आणि त्यामुळे इन्व्हेस्टिगेशनच्या स्टेजमध्ये ही मॅटर अतिशय गंभीर गुन्हा आहे आणि अशा काळामध्ये पूर्ण माहिती नसताना जेणेकरून इन्व्हेस्टिगेशनच्या यंत्रणेवर काहीतरी विशेषपणा होईल असं भाष्य आम्ही कोणी करणार नाही. ही जबाबदारी राज्य सरकारची, गृहमंत्र्याची पूर्णपणाने आहे आणि त्या संबंधीचे रिझन हे त्यांनी देता येत नाहीत हे दिसतंय, तर त्यांना सत्ता त्याग करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आपण जनतेसमोर प्रश्न जे आहेत ते मांडलेले आहेत, मुद्दे मांडलेले आहेत, आरोप केलेले आहेत, पण उत्तरासाठी जनता कुठे बघणार? म्हणजे आपलं सोल्युशन काय आहे? जे काही गव्हर्नमेंटने केलेला स्कॅम आहे, जे काही तडकाफडकी बदली आहे, त्यासाठी सोल्युशन असे आता दिवस फार थोडे राहिले. आताच उद्धव ठाकरेंनी सांगितलं की कदाचित 2-3 दिवसामध्ये आचारसंहिता आणि निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल आणि ही निवडणुकीची प्रक्रिया संपल्याशिवाय याला आता उत्तर मिळणार नाही. या निवडणुकीमध्ये लोकांच्या समोर जाणं आणि लोकांची सुटका करण्याच्यासाठी आम्हा सगळ्यांच्या सामुदायिक प्रयत्नाच्या मागे लोकांनी उभं राहावं हे त्यांना आवाहन करणं आणि उद्याच्याला सत्तेत परिवर्तन करून घेणं हाच पर्याय आज महाराष्ट्राच्या दिशेने दिसतो. ज्याच्यामध्ये बहुतेक वेगवेगळ्या छोट्या घटकांच्या समाज महामंडळाची घोषणा सरकारकडनं करून दिसते. हरियाणामध्ये झालेल्या निकालांच्या नंतरनं ऑर्गनायझेशनच्या पद्धतीने झालं, त्याचाच भाग म्हणून छोटे छोटे घटक पक्षांचे, छोटे छोटे जाती जमातीचे महामंडळ करण्याचा निर्णय सरकार घेत आहे का आणि त्यांना आपुसूक जवळ करू पाहत आहे का? यापूर्वी महाराष्ट्र सरकारने काही महामंडळं पूर्वी सरकारने नेमलेली होती, त्याची उपयुक्तता नाही, त्याचा प्रशासकीय खर्च हा अधिक आहे आणि त्यामुळे काही महामंडळाला रद्द करणं, बंद करण्याचा निकाल हा राज्य सरकारने घेतला आणि हा अनुभव नियोजन खात्याने सरकारच्या नेतृत्वाच्या नजरेसमोर आणून दिला असताना ही जी काही दर दिवसाला एक नवीन असा जो काही त्यांनी हल्ली उद्योग सुरू केलेला आहे त्याला काही फारसा अर्थ नाही, त्याची उपयुक्तता नाही आणि ज्या सामाजिक वर्गाचा उल्लेख केला जातो माझ्या सरकारला काळजी एक आहे की आणखीन एक 2-6 महिन्यात त्या सवर्ण वर्गाच्यामध्ये एक प्रकारचं नैराश्य आल्याशिवाय राहणार नाही, पण त्याची चिंता आत्ताच्या राज्यकर्त्यांना नाही. हॅलो उद्धव सर, तुमच्यासाठी प्रश्न आहे. खरं तर एकीकडे हिंदूंच्या नावाने पुन्हा एकदा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रश्न, एकंदरीत सिस्टम जी उभी केली जाते. नुकतंच अकोला असेल, त्याच्या बाजूची जी एरिया असेल, त्या ठिकाणी पुन्हा एकदा छोटे छोटे दंगल ज्या आहेत त्या घडवल्या जातात. या तिन्ही पक्षांमध्ये तुमचा पक्ष हिंदुत्ववादी विचाराचा आहे, तर तुमचं पुढचं नॅरेटिव्ह कसं असणार आहे हे थांबवण्यासाठी? पहिलं एक 2 प्रश्नांबद्दल मला थोडंसं बोलावंसं वाटतं. आपण जो पहिला प्रश्न विचारला की काल ज्या अटका झाल्या त्याच्याबद्दल काय, पवार साहेबांनी म्हटलं ते बरोबर आहे की अजून पुरेशी माहिती आमच्याकडे आलेली नाही, मात्र सरकारच्या प्रत्येक कृतीबद्दल संशय व्यक्त केला जातो ही गंभीर बाब आहे. अगदी कालच्या अटका असतील किंवा मर्यादा शिंदेला घातलेल्या गोळ्या असतील, त्या सगळ्यांवरती एक संशय व्यक्त केला जातोय, तर ती एक गंभीर बाब आहे. म्हणजे सरकारवरचा विश्वास उडालाय. सर्वसामान्य लोक विचारले ते सरकारकडे बरोबर आहे का चूक आहे, इथेच सरकारचं अपयश आहे. आणि दुसरा मुद्दा जो आपण विचारलात की याच्यावरती सोल्युशन आम्ही जाहीरनाम्यामध्ये मांडणार आहोत
आणि त्याहीपेक्षा 2.5 वर्ष आम्ही काम करून दाखवलेले आहे। 2.5 वर्षाच्या काळामध्ये मग मी आपल्या प्रश्नाला सुद्धा त्यात उत्तर देईन की 2.5 वर्षाच्या काळात सुद्धा जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता अगदी सीए एनआरसीच्या वेळेपासून। पण महाराष्ट्र हे एक राज्य असं राहिलं की तिकडे कुठेही जातीय दंगल झाली नाही। त्याच्यामुळे त्यांच्याकडे आता शेवटचा प्रयत्न राहिलेला आहे की जातीय दंगली करायच्या आणि त्याच्यावरती आपल्या पोळ्या भाजायच्या। पण महाराष्ट्रातली जनता ही शून्य आहे, त्याच्यामुळे त्यांचा प्रयत्न हा आतापर्यंत यशस्वी झालेला नाही आणि यापुढे सुद्धा तो होणार नाही। उद्धव साहेब म्हणजे नेमकं काय तुम्ही सांगताय आता संशय व्यक्त करतो म्हणजे नेमकं टू द पॉइंट संशय व्यक्त केला जातो म्हणजे टू द पॉइंट संशय व्यक्त केला जातो म्हणजे संशय व्यक्त म्हणजे हे खरं आहे की खोटं आहे। काल सुद्धा ज्या अटका झाल्या आता त्याची माहिती आमच्याकडे नाहीये, नेमकं कोण पकडले गेलेत, कशासाठी, त्याच्या मागचा उद्देश काय होता। एक गोष्ट नक्की की समजा अटका झाल्या असतील तरी एवढी ही हत्या होईपर्यंत 2 पोलीस कमिशनर असून त्यांचे सगळे इंटेलिजंट काय काय सगळे मोठी म्हणजे अगदी आमचं सरकार होतं तेव्हा नाना पाटोळेंचा फोन सुद्धा टॅप केला जायचा। म्हणजे एवढं आमच्यावरती जेवढं लक्ष आहे तेवढं गुन्हेगारांवरती का नाहीये। आम्ही तर तुमच्या समोर तुमच्या ज्या काही सगळ्या ईडी वगैरे त्या गोष्टी वेगळ्या, पण आयबी सीबीआय हे कशासाठी तुम्ही विरोधकांना खतम करायला ते वापरताय आणि गुन्हेगार मोकाट फिरतायत, गुन्हे चालू आहेत। उद्धव साहेब एक सवाल असा होता, उद्धव साहेब एक प्रश्न असाच होता की तुमचा प्रश्न मुंबईच्या पोलिसांकडे खूप सुरक्षितरित्या पाहिलं जातं, सिक्युरिटी सुद्धा खूप चांगली असते, मात्र आता ज्या सातत्याने हत्या होत आहेत हे पाहता मुंबई आणि महाराष्ट्र भविष्यात सुरक्षित राहील असं वाटतं? भविष्य सोडा, आता सुरक्षित आहे असं तुम्हाला वाटतं का? कारण पोलिसांचं कर्तव्य करतात, पण मगाशी जे म्हणलं की पोलिसांचा उपयोग या गद्दारांच्या सुरक्षेसाठी केला जातोय। बघा ना तुम्ही त्यांच्यावरती, मी तर असं म्हणतो की माहितीचा अधिकार हा एक, आता गृहमंत्र्यांनी सांगावं की सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी किती पोलीस तैनात आहेत आणि यांच्याकडे जे गद्दारी करून आलेत, खोके घेऊन आलेत, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना, अगदी त्यांच्याकडे मी म्हणून मी थोडं अतिशयोक्तीपूर्ण म्हणतो की त्यांच्याकडे धुडी भांडी करणाऱ्यांना, ड्रायव्हरला सुद्धा किती सुरक्षा दिले हे बघा तुम्ही। पोलीस त्यांचं काम करतायत। माझा मला मी सतत सध्या महाराष्ट्रामध्ये घेतोय, आमचे बाकीचे सरकारी घेत आहे। माझा ऑब्झर्वेशन हे आहे की महाराष्ट्रातली जनता परिवर्तनासाठी उत्सुक आहे आणि त्याची रिझल्ट आता दिसते। लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला कुणी जो काही निकाल आला तो मान्य करत नव्हता, पण निकाल आला आणि निकाल आम्ही 30-31 जागा 48% जिंकू शकलो। याचा अर्थ लोकांनी त्यांना बदल हा होता हे स्पष्ट केलं। त्याची पुनरावृत्ती उद्या विधानसभेत होईल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही। महाविकास आघाडीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांना माझा प्रश्न आहे की प्रचाराचं धोरण ठरलेलं दिसतंय, पण महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा किंवा कोणी नेतृत्व करावं, पहिला महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करू द्या। मी काल जे माझ्या भाषणात म्हटलंय की भाजपची एवढी दयनीय अवस्था झालेली आहे की त्यांना चोरांना आणि गद्दारांना नेता म्हणून मानावं लागतंय। त्यांच्या नेतृत्वात ते निवडणूक लढणार आहेत का? पहिला महायुतीचा चेहरा येऊ द्या, आमच्याकडे चेहरे आहेत। नाही उद्धवजी तिन्ही प्रमुख नेत्यांना प्रश्न आहे की निवडणुका या नेतृत्व जाहीर करून लढल्या जाव्यात की नंतर ऐका, म्हणून तिन्ही नेत्यांपैकी पहिलं माझ्या हातात माईक आहे, मी बोलतो म्हणून मी माझं उत्तर दिलेलं आहे आणि त्या पलीकडे जाऊन सांगतो की ही निवडणूक महाविकास आघाडी आणि महायुती अशी होणार आहे। जसं आमच्याकडनं तुम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा अपेक्षित करता आहात, मी तर असं म्हणेन की जे सत्ताधारी आहेत त्यांनी पहिले जाहीर केलं पाहिजे की त्यांचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण, त्यांचा जाहीर झाला नाही झाला की पाहिजे आम्ही आमचा चेहरा जाहीर करू। पवार साहेब तुमचं काय मत आहे? नाना पटोले तुमचं काय मत आहे? तिन्ही प्रमुख नेत्यांना प्रश्न होते की निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर व्हावा की नंतर व्हावा? आता त्यांनी स्वच्छ उत्तर दिलं, तेच आम्हाला सगळ्यांचं आहे। आमच्यात एकमत आहे, हेच आम्हाला मान्य आहे। म्हणजे मुख्यमंत्री पदाचा चेहरा नंतर ठरेल म्हणून आता तिकडे सांगा तुम्ही।
नाही महायुतीमध्ये पवार साहेब लाड़की बहन योजना महाराष्ट्र में चल रही है, महाराष्ट्र की ट्रेजरी की हालत खराब है, तो आप क्या चाहेंगे? लाड़की बहन योजना को शुरू रखेंगे तो जो फाइनेंशियल भार महाराष्ट्र की स्टेट पे है उसको कैसे कवर अप, क्या सोचें? असं आहे की महिलांचा आत्मसन्मान वाढवण्याच्यासाठी कुठलंही धोरण स्वीकारलं तर त्याचं समर्थन आम्ही सगळेच करतो. मुद्दा फक्त एकच आहे की ही योजना तात्पुरती आहे का कायमस्वरूपाची. अशा प्रकारच्या योजना ज्यावेळेला जाहीर केल्या जातात, राबवल्या जातात, प्रतिवर्षी राज्य सरकारचं अंदाजपत्रक जाहीर केलं जातं, बजेट मांडलं जातं आणि त्या बजेटमध्ये तरतुदी केल्या जातात. त्याचे एकही तरतूद स्वच्छ बजेटमध्ये केलेली नाही. हा निवडणुकीच्या पुरते घेतलेला उद्योग आहे आणि आमची खात्री आहे की ह्या एक प्रकारे भगिनींची फसवणूक करण्याच्या संबंधीचा पाऊल. पवार साहेब एक गोष्ट पाहायला मिळते, साधारण प्रश्न हाच आहे, योजना तुम्ही कंटिन्यू करणार का? असं आहे की एक्झॅक्टली त्याचं स्वरूप याच्यासाठी करावं लागेल. त्याच्यासाठी एकंदर बजेटची तरतूद काय याची माहिती घ्यावी लागेल आणि त्याच्यामध्ये पुरेशी योजना राबवायला आवश्यक असलेली एवढी पूर्तता जर असेल तर कंटिन्युएशन करण्याने सुद्धा काही कोणाचा विरोध नाही, पण ती तात्पुरती होणार नाही अशी खात्री आम्हा लोकांची व्हायची पाहिजे आणि ज्यांना लाभ होणार आहे त्यांची व्हायची पाहिजे. उद्धव ठाकरेजी, एक प्रश्न तुमच्यासाठी आहे ज्याप्रमाणे पवार साहेब काल ज्याप्रमाणे उद्धव साहेबांचं शिवतीर्थावर जे भाषण झालं त्याच्यानंतर एक व्हिडिओ दाखवण्यात आला, त्यामध्ये उद्धव साहेबांनी जी त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तो व्हिडिओ दाखवण्यात आला. तो काय खोटा होता? काय खोटा होता? नाही तो खरा होता, परंतु सर दुसरं असं आहे की नाना पटोले त्यांच्या मतदारसंघात आणि विदर्भात खास करून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असला आणि झाला पाहिजे अशी भूमिका ते शपथ घेतील तेव्हा त्यांचा व्हिडिओ दाखवतील. पण सर तुमची बाजू कोणा बाजू आहे? तुम्ही दोन्ही पृथ्वीराजजी त्यांचा व्हिडिओ दाखवतील. असं म्हणा ते. मी आपल्या सगळ्या पत्रकारांना आणि संपादकांना माझी विनंती आहे की आम्ही एक आहोत. आमचा मुख्यमंत्री पण आम्ही सगळे एकमताने डिसाईड करू, कुठलंही भांडण होणार नाही हे तुम्हाला मी जाहीरपणे या ठिकाणी सांगतो. आम्हाला महाराष्ट्र वाचवायचं आहे. महाराष्ट्र आता धोक्यात आहे. आज शाहू फुले आंबेडकर विचाराला संपवून मोदी आणि शहाचा विचार या महाराष्ट्रात आणला जातोय. ते महाराष्ट्र कधी खपवून घेणार नाही आणि त्यासाठी आमची लढाई आहे आणि आम्ही त्यासाठी हे मुख्यमंत्र्याची खुर्ची हा काही आमच्यासाठी महत्त्वाचा नाही, तो त्यांच्यासाठी खोक्यांवाल्यांसाठी तो एक मुद्दा आहे. आणि तुम्ही महामंडळ आणि हे सगळ्यांचं तुम्ही घोषणा 278 तुम्हाला आकडे माहीत नसेल म्हणून मी आकड्या सांगतो. या 2 आठवड्यामध्ये त्यांनी जे कॅबिनेटचे निर्णय घेतले या महिनाभरामध्ये ते 278 आहेत. अनेक महामंडळ छोटे छोटे त्या ठिकाणी घोषणा केल्या. मला आठवतं की फडणवीस राज्याचे अर्थमंत्री होते या पहिल्या याच्यामध्ये, त्यावेळेस त्यांनी अनेक महामंडळ जाहीर केले होते, बजेटमध्ये केले होते. एक तरी चालू आहे का हे पहिले तपासलं पाहिजे. त्या महामंडळाला निधी उपलब्ध करून दिली आहे का हे तपासलं पाहिजे. निवडणुकीचे जुमले आता या महाराष्ट्राला माहिती आहे की भाजप आणि त्यांचे सोबती ही निवडणुकीचे जुमले करण्यामध्ये एक्सपर्ट आहे. आपल्याला माहितीसाठी सांगतो, परवा बंजारा समाजाच्या जे तीर्थस्थळ आहे पोरादेवी त्या ठिकाणी नरेंद्र मोदीजी आलेत आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं ते त्यांचा तो नगाराचा कार्यक्रम बाजूला राहिला. आता मला पवारसाहेब पण आपण पण अनेक योजना राबवल्यात. आपणही केंद्रामध्ये कृषी मंत्री राहिला. आपण शेतकऱ्याला पैसे जे आपल्या राहतात ते आपण पाठवतो, तर दर हप्त्याला काही आपण त्याचा इव्हेंट नाही करत, पण मोदीजी दर हप्त्याला इव्हेंट करतात. तर तो इव्हेंट तिथं केला. तिथं ज्या पद्धतीनं पूर्ण बंजारा समाज त्यांच्यावर नाराज झाला, कारण की ते धार्मिक स्थळ होतं आणि त्या ठिकाणी राजकीय भाषण झालं. त्यामुळे बंजारा समाजाच्या लोकांमध्ये भयानक राग भाजपच्या विरोधात त्या ठिकाणी निर्माण झाला. कारण की आता जे काही इव्हेंट महाराष्ट्रामध्ये शासकीय माध्यमातून केले जातात आहेत आणि त्या शासकीय प्रोग्राममध्ये सगळे राजकीय भाषणं केली जातात.
हे महाराष्ट्राला कधी महाराष्ट्र खपवून घेणार नाही. महाराष्ट्रामध्ये पवारसाहेब आमचे ज्येष्ठ आहेत, अनेक वर्ष ते सत्तेमध्ये राहिलेत आणि पुढच्या काळातही राहणार. पण मी तुम्हाला सांगतो की शासकीय कार्यक्रमामध्ये राजकीय भाषण कधी आम्ही पाहिलेलं नाही. सर, हरियाणाच्या निकाल हेच कंटिन्यू होतं की प्रधानमंत्री आले आणि बंजारा समाजाच्या संबंधीची मतं त्यांनी मांडली. देवीला त्यांनी एक विधान असं केलं की बंजारा समाजासाठी काँग्रेसनं आणि यापूर्वीच्या सरकारांनी कुठेही त्यांना संधी दिली नाही. या राज्याचे 11 वर्ष मुख्यमंत्री वसंतराव नाईक होते, 3 वर्ष सुधाकरराव नाईक होते, मनोहर नाईक हे मंत्रिमंडळामध्ये अनेक वर्ष होते. संबंध राज्याचं नेतृत्व करण्याच्या संबंधीची संधी काँग्रेसनी बंजारा समाजाला दिली, त्याबद्दल तो समाज कृतज्ञता व्यक्त करतो. आणि देशाचा प्रधानमंत्री ते स्वतः येऊन सांगतात की असं काही घडलेलं नाही. त्या प्रधानमंत्री हे इन्स्टिट्यूशन आहे, त्याची आम्ही वर्णन करू इच्छित नाही, पण त्या व्यक्तीने त्याची प्रतिष्ठा केली पाहिजे, ती ठेवण्याची भूमिका सुद्धा घेतली जाते. विचारतो सर, हरियाणाच्या निकालानंतर सर हरियाणाचा 2 मिनिटं मी मगाशी पण थांबले. थँक्यू सो मच. काल तुम्ही तुमच्या दसरा मेळाव्यात म्हटलात की भाजप फक्त धर्माधर्मात नाही, जाती जातीत पण तेढ निर्माण करत आहे. महाराष्ट्रात आता धनगर आरक्षणाचा विषय असू देत किंवा आदिवासी MLA त्याच्या विरुद्ध उठलेले आहेत. काल जरांगे पाटलांनी पण सरकारविरुद्ध दंड थोपटलेत. या सगळ्याचं निवडणुकीपर्यंत कसं पर्यावसन होताना तुम्ही बघता? सर्वजण आता भाजपला ओळखून आहेत की जी नीती इंग्रजांनी वापरली होती, तोडाफोड आणि राज्य करा, तीच नीती भारतीय जनता पक्ष की ज्यांचा स्वातंत्र्य लढ्यात दुरान्वयाने कुठे संबंध नव्हता, तो पक्ष इंग्रजांची नीती वापरतोय. आणि म्हणून मला नाही वाटत की आता त्यांच्या या भूलथापाला कोणी बळी पडेल. महत्वाचा प्रश्न की या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या महाराष्ट्राचे रोजगार गुजरातला पळवले जात आहेत. बाकीचे सगळे आरोप आम्ही करतोच आहोत. आणि सोल्युशन तुम्ही जे काही विचारलं तर आमचं जे हिंदुत्व आहे ते हृदयात राम आणि हाताला काम, म्हणजेच रोजगार. आपल्या राज्याची परिस्थिती एवढी दयनीय झालेली आहे की साधारणतः 17,000 पोलीस भरतीसाठी 17 लाख अर्ज आले, 46,000 सफाई कामगारांच्या जागेसाठी अनेक पदवीधरांनी अर्ज केले. म्हणजे हे तर दुर्भाग्य मला नाही वाटत देशात किंवा इतर जगात कुठे आलं असेल की पदवीधर शिकले सवरलेली माणसं त्यांना रोजगार मिळत नाही. येथे रोजगार त्यांच्या हक्काचे डोळ्यात देखत मोदी आणि शहा गुजरातला घेऊन जात आहेत. आणि हा माझा शिकलेला तरुण आणि शिकलेल्या युवती सुद्धा सफाई मजुरासाठी जर का ऍप्लिकेशन करणार असतील तर याच्यासारखं दुसरं दुर्भाग्य मला नाही वाटत महाराष्ट्राचं आहे. म्हणून आमची प्राथमिकता की जसं काल आदित्यने सांगितलं की जॉब जॉब आणि जॉब, रोजगार रोजगार रोजगार. जर सर्वसामान्य माणसाच्या घरातली चूल नाही पेटली तर या धार्मिक भावना भडकून काय मिळणार आहे? जातीपातीमध्ये तेढ निर्माण करून शेवटी घरातली चूल नाही पेटणार, घरं पेटणार आहेत. आम्हाला घरं नाही पेटवायची, आम्हाला घरातल्या चुली पेटवायची. पण सर असं आहे की हरियाणाच्या निकाल नंतर एक मिनिट राजदीप, हरियाणा बरोबर काश्मीरचा निकाल लागलेला आहे. मग काश्मीरमध्ये जो सुपडा साफ झाला भाजपचा त्याच्याबद्दल आपण बोलत का नाही? कारण त्यांच्याकडे तर त्यांनी 370 कलम रद्द केलं, आणखीन बऱ्याच काही काही गोष्टी केल्या. एवढं झाल्यानंतर सगळ्यात जास्त जागा या भाजपच्या काश्मीरमध्ये यायला पाहिजे होत्या, पण काश्मीरमध्ये सुपडा साफ झाला त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. हरियाणामध्ये काल संजय राऊतनी जे सांगितलं की 0.6 म्हणजे 1% सुद्धा नाही, फक्त 0.6 मतं ही भाजपला जास्त मिळाल्यानंतर 30 जागा भाजपच्या जास्त कशा काही येऊ शकतात. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक राज्याचं कॅल्क्युलेशन हे वेगळं आहे. महाराष्ट्राने इतर संपूर्ण महाराष्ट्राने गेल्या वेळेला भाजपला साथ दिलेली नाही आणि महाराष्ट्र देशाला दिशा देत असतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हरियाणा बरोबर काश्मीरच्या निकालावरती पण तेवढीच चर्चा व्हायला पाहिजे. सर माझा प्रश्न असा आहे
हरियाणाच्या निकाल नंतर भाजप म्हणते की डबल इंजिनची त्यांची सरकार आहे आणि मोदी फॅक्टर आहे. आपल्या ह्या पंचनामामध्ये नाही पण आपल्या ह्या पंचनामामध्ये कुठे ना कुठे आपण म्हणताय महाराष्ट्र बनाम गुजरात किंवा महाराष्ट्र बनाम दिल्ली आणि एक महाराष्ट्र धर्माचा तुम्ही एक उल्लेख केलाय. मला तुम्हाला विचारायचं ह्या इलेक्शनमध्ये तो तुम्हाला सर्वात मोठा मुद्दा आहे का? एक महाराष्ट्रीयन आयडेंटिटी मराठी अस्मिता हा मुद्दा आहे का? हरियाणात तो दिसला नाही, तो महाराष्ट्रात दिसेल का? आणि त्याच्यासाठी आपण काय कराल? मला असं वाटतं की जी भाषावर प्रांतरचना झाली, ठीक आहे, आम्ही नव्हती केली, पण भाषावर प्रांतरचना भाषेप्रमाणे प्रत्येक भाषेला एक प्रांत मिळाला. तसाच मराठी माणसाला महाराष्ट्र मिळाला. महाराष्ट्र मिळाल्यानंतर जसं इतर राज्यांना त्यांच्या राजधान्या मिळाल्या तशी राजधानी महाराष्ट्राला मिळाली नव्हती, ती मिळवावी लागली. आणि महाराष्ट्रामध्ये मी माझे सुद्धा एकदा बोललो होते की आपला महाराष्ट्र हा प्रत्येक क्षेत्रामध्ये हा अग्रणी आहे. अगदी क्रांतिकारकांचा असेल, समाजसुधारकांचा असेल, साधू संतांचा असेल आणि छत्रपती शिवाजी महाराज, बाकी सगळे जे आपण म्हणतो ह्या गोष्टी ह्या देशाला आपण दिलेल्या आहेत, महाराष्ट्राने दिलेल्या आहेत. आणि त्या दिलेल्या दिशेवरती संपूर्ण देश चालत असतो. मोदी फॅक्टर आहे का सर? मोदी फॅक्टर आहे का? मोदी फॅक्टर हा गुजरातमध्ये जरूर असेल, गुजरातमध्ये असेल. आता महाराष्ट्रामध्ये मोदी फॅक्टर चालत नाही, आता महाराष्ट्राचा ट्रॅक्टर चालतो. सर सामनामधल्या एडिटोरियल मध्ये हरियाणा बद्दल जे आलेलं होतं, जरा मला असं वाटतं उद्धवजी हिंदी में 2019 ते 2024 महाराष्ट्रातल्या मतदारांनी जो राजकीय अनुभव घेतला आहे, सत्ता स्थापनेनंतर वेगवेगळ्या युत्या आघाड्या होतात. तुम्ही महाराष्ट्रातल्या मतदारांना काय विश्वास देणार आहात? सत्ता स्थापनेनंतर महाविकास आघाडी किंवा महायुती काही वेगळ्या पद्धतीचं राजकीय समीकरण सत्ता स्थापनेसाठी महाराष्ट्रात निर्माण होणार नाही? 2019 ते 2024 हा कालखंड महाराष्ट्राच्या राजकारणामधला महत्वाचा आहे. एक गोष्ट नक्की की 2019च्या निवडणुकीपूर्वी आमची आणि भारतीय जनता पक्षाची युती होती, म्हणजे शिवसेनेची आणि भारतीय जनता पक्ष. आणि त्यावेळेला मी स्पष्ट केलं होतं तुमच्या सगळ्यांच्या समोर, देवेंद्र फडणवीसांनी आमच्या युतीचं एक धोरण सांगितलं होतं. ते तुम्हीच तुमच्या तेव्हाच्या क्लिप्स काढल्या तर मिळतील. त्याच्यामध्ये त्यांनी दगाबाजी केली आणि म्हणून मी महाविकास आघाडीमध्ये आलो. महाविकास आघाडीचं सरकार उत्तमरित्या चालत होतं. दुर्दैवाने तो कालखंड हा जागतिक एक आरोग्यविषयक आणीबाणीचा होता, करोनाचा होता. पण तशाही बाबतीत महामारीचा होता, करोनाचा होता. त्याही परिस्थितीत महाराष्ट्रामधलं सरकार आम्ही महाविकास आघाडी म्हणून चांगल्या पद्धतीने केलं. केवळ आणि केवळ सत्ता पाहिजे म्हणून लाचार करून आणि एक ज्याला आपण सत्ता भक्षक म्हणतो त्या पद्धतीने आमचं गद्दारी करून पाडलं. एवढंच नव्हे तर आजपर्यंत आपण मी जे काल म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिर जिल्ह्यात बांधू, कारण महाराजांच्या वेळेला सुद्धा स्वराज्यावरती चालून येणारे आपलेच काही गद्दार होते. त्या गद्दारांना महाराजांनी क्षमा केली नव्हती. आज गद्दारांना डोक्यावर घेऊन महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र चालवला जातोय, हे महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. उद्धवजी हिंदी में जानना चाहिए. मला असं वाटतं पुरे झालेलं आहे. सगळ्यांना धन्यवाद. सर हिंदी सर हिंदी